तर साधी सायकल घेण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. भावानी 50 रुपये रोजंदारीवर भाऊ काम करायचा. 1,20,000 रुपये जर जमा करू शकलास तर तुझ्या वडिलांना आपण वाचू शकतो. आणि त्यावेळेस मी उंबरटे शिजवले लोकांनी. त्यावेळेस मला पैशाची ताकद कळाली. त्यावेळेस मला कळालं ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तो मी स्वतःला असं समजत होतो की मैंने साला मैं तो साप बन गया. पण 8 महिना कधी कवायना तेच डब्बा घेऊन जायचं, डब्बा घेऊन यायचं की जी गोष्ट, जे स्वप्न, जे माझ्या आयुष्याची राख रांगोळी जी ह्या नेटवर्क इंडस्ट्रीच्या माध्यमातून झाली ना, जिथं हरवलंय तिथंच सापडणार. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथ शेलार. तसं पाहिलं तर मित्रांनो, हे गव्हर्नमेंट सर्वंट ज्या जीवनामध्ये जर पाहिलं जातं की प्रत्येक एका युवकाचं एक स्वप्न असतं लाईफमध्ये काय मिळालं पाहिजे, तर एक गव्हर्नमेंट जॉब. आणि तो जॉब माझ्याकडे होता मित्रांनो. तो जॉब करत होतो. मी स्वतःला असं समजत होतो की मैंने साला मैं तो साप बन गया. पण एक दिवस असं ड्युटीवर असताना एक अचानक मला फोन आला. आणि फोन आल्यानंतर मला फोनवरून सांगितलं जात होतं की तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुला नगरला यावं लागेल. फोन आल्यानंतर मित्रांनो माझ्या पायाखालची जमीन हादरली गेली होती. आणि मी फोन आल्यानंतर मी डायरेक्ट आहे त्याच अवस्थेमध्ये मी नगरकडे निघालो. नगरला आल्यानंतर ज्या हॉस्पिटलला वडिलांना ॲडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये आलो. वडिलांना जर पाहिलं तर वडील बेडवर होते. डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या वडिलांना रोड ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला मार लागला आहे, हेड इंजुरी झाली आहे. आणि ती हेड इंजुरी जर बरी करायची असेल तर कमीत कमी 1,20,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. मित्रांनो, पायाखालची जमीन माझ्या हादरली होती. एक ना अनेक कित्येक नातेवाईकांकडे गेलो, कित्येकांचे उमरे झिजवले, नातेवाईकांकडे गेलो, पैसे मागितले. पण गव्हर्नमेंट सर्वंट असताना पण जो बादशाह म्हणून मी मिरवत होतो, पण त्या गव्हर्नमेंट सर्वंट असणाऱ्या व्यक्तीला पैशासाठी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक पाहुण्यांपुढं हात पसरावं लागले होते मित्रांनो. पण शोकांतिका एका गोष्टीची वाटते, कुणीही माझ्या हातावरती विश्वास ठेवून पैसे देत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना ज्या व्यक्तीने माझ्या लाईफमध्ये मला घडवण्यासाठी, गव्हर्नमेंट सर्वंट बनवण्यासाठी, ज्या सब्जेक्ट एक्सपर्ट ह्या पदापर्यंत जाण्यासाठी ज्या व्यक्तीने, बघा माझी परिस्थिती अशी होती मित्रांनो. पुण्यामध्ये जन्म झाला होता. 6 भावंडाचं कुटुंब. वडील फुटपाथवरती अगदी पंक्चरचं सायकल रिपेरिंगचं काम करून आमच्या 8 कुटुंबाचं कुटुंब पोसत होते. त्यांनी इतकी दरिद्री, इतकी अवस्था, इतकी परिस्थिती हालाकीची होती मित्रांनो. चांगले कपडे अंगाला घालायला भेटत नव्हते. सणवार काय असतात कधी पाहायला मिळालं नव्हतं. दिवाळी काय असते कधी अनुभवायला मिळाली नव्हती. कधी असतात बड्डे, मित्रांचे बड्डे होत होते पण आमचे कधी बड्डे होत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टीचा खूप मनस्वी त्रास होता. पहिले ते 7वीपर्यंत शिक्षण माझं कर्नल प्राथमिक शाळेमध्ये झालं. 8वी ते 9वीपर्यंत शिक्षण माझं नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये झालं. 10वीच्या शिक्षणासाठी मी गावाकडे आलो. वाटलं होतं परिस्थिती आपली शहरापेक्षा गावाकडे बरी असेल, पण 72 गावाकडची परिस्थिती तशीच होती. जमीन होती पण पाण्याच्या अभावामध्ये पिकत नव्हती. आणि जर पाहिलं तर हाताला चांगलं कामही नव्हतं. आणि असं वाटत होतं की हीच ती वेळ आहे, कुठंतरी एक संधी, काहीतरी शिक्षणाच्या माध्यमातून असेल, काहीतरी नोकरीच्या माध्यमातून असेल, कुठंतरी मिळवलं पाहिजे. कारण की आपल्या घरामध्ये जर 4 पैसे आले ना तर आपली परिस्थिती बदलू शकते, अशी अवस्था होती. ज्या दिवशी मित्रांनो 10वीचं वर्ष मला पूर्ण करायचं होतं ना, 7 किलोमीटर पायी चालावं लागायचं. त्यानंतर जर पाहिलं मित्रांनो तर 10वीला जेमतेम मार्क पडले, पास झालो मित्रांनो. 11वी-12वीच्या शिक्षणाची जर ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस जर पाहिलं ना मित्रांनो तर साधी सायकल घेण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. भावानी 50 रुपये रोजंदारीवर भाऊ काम करायचा. आणि त्या 50 रुपये रोजंदारीने भाऊ कामाला जाऊन त्या मालकाकडून 1,500 रुपये अंगावर घेतले आणि मला सायकल घेऊन दिली मित्रांनो. 12वीची जेमतेम परीक्षा झाली, पास झालो. खेड्यातलं वातावरण होतं. कुठंतरी गावात राहिलो असतो तर गावातल्या कामामध्ये गुरफटून गेलो असतो. मनाला वाटलं पुन्हा शहरात जावं, शहरात जाऊन काहीतरी करावं, पण शहरात जायला पैसे नव्हते. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पैसे नव्हते. वडिलांनी हात उसने करून कोणाकडून तरी पैसे घेऊन कॉलेजच्या शेवटच्या ॲडमिशनच्या दिवशी माझ्या हातावर पैसे ठेवले आणि मी नगरला आलो. नगर कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो. त्यावेळेस कळालं की ॲडमिशन माझं ऑलरेडी लेट झाले. आणि लेट झालेल्या ॲडमिशनमुळं तिथं 1100 रुपये माझ्याकडे होते आणि तिथं 1700 रुपये फी भरायची होती मित्रांनो. फक्त 600 रुपये माझ्या त्या लेट ॲडमिशन माझ्याकडे भरण्यासाठी फी नव्हती मित्रांनो. आणि म्हणून माझं 1 वर्ष वाया गेलं. जेमतेम कसं बसं करत असताना गावाकडून नगरला यायचं, नगरून गावाला जायचं, पास काढायला पैसे नसायचे, तिकीट काढायला मी एसटीचं भाडं भरायची माझी परिस्थिती नसायची. अशा परिस्थितीमध्ये गावात यायचो. गावातून ज्या व्यक्तीला हात करायचो, ज्या व्यक्तीला नगरला जायचं आहे, तुम्हाला नगरला जायचं आहे का,
तुम्ही नगरला जाणार आहे का असं विचारून मी त्यांच्या गाडीवर बसून नगरपर्यंत यायचं, प्रवास करायचो. सकाळी कॉलेजला यायचं, तिथलं कॉलेज आटपायचं, एक तास नेहमी माझा बंक व्हायचा. कारण की मला एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला जावं लागत होतं. 1200 रुपये महिना मला तिथून मिळायचा. त्याच्यानंतर संध्याकाळी मी परत एक काम करायचो एका हॉटेलवरती. 5 ते 8 वाजेपर्यंत मी 70 रुपये महिन्याने पण काम केलं. अशा अवस्थेमध्ये माझं शिक्षण चालू होतं. पण मित्रांनो, झालं असं, माझं 12वीतले मार्क चांगले पडलेले होते. ग्रॅज्युएशनला ॲडमिशन करण्याची संधी उशिरा का होईना पण मिळाली होती. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. शिक्षण करत असताना दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये काम करत होतो आणि याच्यातून मिळणाऱ्या पैशातून मी एक मानसिकता बनवली होती की नाही, काहीतरी. वडिलांसोबत एक दिवस बोलताना अशी घटना घडली. मी वडिलांना म्हणलं, ठीक आहे, आपण नाही काही करू शकत, नाही शिकायचं मला. वडील म्हणले, तूच एकटा आहे, तू शिकलाय, माझ्या अपेक्षा आहेत, तू काहीतरी करू शकतो. आणि हे सगळं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ऊर भरून आलं आणि मला पण परत एकदा अशी एक उमेद मिळाली की काहीतरी करायला पाहिजे. परत निघालो आणि निघाल्यानंतर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, BEd केलं. DEd करून शिक्षक व्हायचं स्वप्न बघितलं होतं, पण DEdला नंबर लागलेला नव्हता. ग्रॅज्युएशन केलं, BEd केलं आणि परत एकदा शिक्षक झालो. आणि शिक्षक झाल्यानंतर 2009मध्ये पुण्याला आलो. BEd कंप्लीट करत असताना तीच परिस्थितीमध्ये बदल झालेला नव्हता मित्रांनो. एक वर्ष आणि एक दिवस पुढे सरकत होता. BEd कंप्लीट केलं आणि मी गावाकडे आलो. फॉर्म भरायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. फॉर्म भरल्याशिवाय तर कॉल येणार नव्हते. 3 महिने गावाकडे मी तसाच बसून राहिलो, खेड्यातलं काम करत राहिलो. वडिलांनी विचारलं, अरे झाले काय, याच्या पुढचं काय? त्यांना म्हणलं, आपल्याला फॉर्म भरण्यासाठी पैसे लागतील. वडिलांनी हात उसने करून पैसे माझ्याकडे आणून दिले. फॉर्म भरले. मला 2009मध्ये कॉल आला. कॉल आल्यानंतर मी नाशिकचा कॉल स्वीकारला. जिल्हा परिषदला गेलो. जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर माझ्या त्या कॉलवरती मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं. त्या दिवशी आमच्या घरात आनंद. हे होतं कुठं नाही तेच. 1 वर्ष पूर्ण कंप्लीट होत नाही तोच. माझ्या वडिलांच्या रोड ॲक्सिडेंटमध्ये वडील हॉस्पिटलाइज झाले आणि आज तो मुलगा 1,20,000 रुपये जमा न करू शकल्यामुळं हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांना माझ्या डोळ्यासमोर प्राण त्यागताना मी पाहिलं. मित्रांनो, सांगा मित्रांनो, काय करायला पाहिजे? मी देवाला दोष देत होतो. नगरच्या विशाल गणपतीकडे गेलो. हीच परिस्थिती का, माझ्यासोबत असं का? हे सगळं होतं असताना कधीच प्रश्नांचे उत्तर भेटत नव्हते. जीना इसी का नाम आहे असं वाटत होतं. दिवस काढत होतं. जीवन जगलं पाहिजे, जीवन खूप सुंदर आहे, पण जगण्यासाठी पैसेच नव्हते. ज्यावेळेस वडील हॉस्पिटलाइज झाले होते, डॉक्टरांनी सांगितलं होतं 1,20,000 रुपये पाहिजेत. 1,20,000 रुपये जर जमा करू शकलास तर तुझ्या वडिलांना आपण वाचू शकतो. आणि त्यावेळेस मी उंबरटे शिजवले, लोकांच्या दारात गेलो, पैसे मागितले, पण माझ्या हातावर कोणी पैसे ठेवले नाही. त्यावेळेस मला पैशाची ताकद कळाली. त्यावेळेस मला कळालं, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. ना अशा वातावरणामध्ये मित्रांनो, ह्या जीवनाला मी असंच पुढं घेऊन जात असताना माझ्या लाईफमध्ये एक व्यक्तिमत्व आलं आणि त्या व्यक्तीने मला अशा एका इंडस्ट्रीबद्दल सांगितलं की त्या इंडस्ट्रीमधून मी माझी घरची परिस्थिती, माझी पैशांची जी गरज होती, माझे स्वप्न तर काही बघणं किंवा स्वप्न काही हे माहितीच नव्हतं, पण प्राप्त परिस्थितीमध्ये एकच गरज होती ती म्हणजे पैशांची. कारण की मला माहिती होतं 99.99% माझ्या आयुष्याचे जर प्रॉब्लेम असतील ना तर ते फक्त पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात. आणि मी अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी अशी एक संधी पाहत होतो की जिथून मला पैसे मिळू शकतात. एक व्यक्ती आले, त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दाखवला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी मला सांगितलं की साहेब, जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही ह्या कंपनीमध्ये जर अशा प्रोडक्टला घेताय तर तुम्हाला ह्याच्यातून पैसे मिळू शकतात. ते मनी सर्क्युलेशन होतं हे समजायला बराच वेळ निघून गेला. लायबिलिटी माझ्यावरती आली. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, तसं माझ्या पण नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून माझ्या पण आयुष्यामध्ये घडलं. मित्रांनो, आर्थिक परिस्थितीला बदलायला चाललो होतो, पण ह्या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून माझी आर्थिक परिस्थिती बदलण्याआधी अजूनच बिघडली मित्रांनो. आणि म्हणून ह्या इंडस्ट्रीला मी निगेटिव्ह झालो होतो पूर्णपणे. परत अशा पद्धतीत ह्या इंडस्ट्रीला कधीच यायचं नाही. अशा डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये म्हणा, नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीमध्ये म्हणा, कधीच काम करायचं नाही असं मला शिकून पक्की गाठ बांधली होती मित्रांनो. आणि 8 महिना कधी का होईना
तेच डब्बा घेऊन जायचं, डब्बा घेऊन यायचं, ड्युटी करायची, भल्या माणसासारखं वागायचं, ऑफिस सुटल्याबरोबर घरी जायचं, पण अशा मार्केटिंगच्या नादी कधी लागायचं नाही अशी खूनगाठ पक्की मनामध्ये बांधली होती मित्रांनो. जे लायबिलिटी म्हणून माझ्या अंगावरती काही कर्ज वाढलं होतं, कर्जाचा डोंगर वाढला होता, या कर्जाच्या डोंगरामुळं मान वर करून चालणं पण मला सुधरत नव्हतं. मी माझी लाईफ कशी तरी सर्वाईव्ह करत होतो. आणि माझ्या लाईफमध्ये अजून एक व्यक्तिमत्व आलं. त्या व्यक्तींनी सांगितलं, सर तर तुम्ही फक्त एक बाजू बघितली, तुम्ही दुसरी बाजू जर पाहिली तर नेटवर्क इंडस्ट्री ही इंडस्ट्री खूप सुंदर आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्वाने मला सांगितलं, तुम्ही मार्केटिंगच्या माध्यमातून डायरेक्ट सेलिंग बघितलंय का? प्रोडक्ट बेस्ड कंपनी कुठं बंद झालेली पाहिली का? अशी एक कंपनी जी मार्केटमध्ये खूप मस्त तिचं माहोल आहे, ते वातावरण आहे, खूप छान पद्धतीने काम करतायत, प्रोडक्ट रिजनेबल आहेत, प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहेत, कंपनीमध्ये लिडरशिप चांगली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला एका व्यक्तिमत्वाने दाखवल्या. त्या व्यक्तिमत्वाने ही कंपनी ह्या सगळ्या जर गोष्टी दाखवल्या ना मित्रांनो, तर दुसरं तिसरी कोणती नाही तर सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याचसोबत एक सिस्टम, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. आणि तुम्हा सर्वांचे भाग्य होतं ते डॉक्टर अशोकजी तोडमल सरांबद्दल त्या व्यक्तीने माझ्यासमोर सगळा इतिहास माझ्यासमोर मांडल्यानंतर, सगळी गोष्ट माझ्यासमोर शेअर केल्यानंतर मला एकदा कळालं की जी गोष्ट, जे स्वप्न, जे माझ्या आयुष्याची राख रांगोळी जी आहे ह्या नेटवर्क इंडस्ट्रीच्या माध्यमातून झाली ना, जी गोष्ट जिथं हरवली ना ती गोष्ट मी सापडू शकतो, जिथं हरवलंय तिथंच सापडणार, असा एक मनाशी चंग बांधला. आणि मी पुनश्च एकदा डॉक्टर अशोकजी तोडमल सरांच्या विचारांमध्ये आलो. आणि विचारांमध्ये येऊन मी सनेजमध्ये आलो आणि सनेजला सरेंडर झालो, सिस्टमला सरेंडर झालो. आणि मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये एक बदल झाला. त्याच्यात मी काम करायला सुरुवात केली. गव्हर्नमेंट सर्वंट असताना पार्ट टाईममध्ये हा बिझनेस करायला सुरुवात केली. सुरुवातीच्याच महिन्यामध्ये पहिलं जर इन्कम जर पाहिलं तर 8,878 रुपये इन्कम. त्यानंतर जर पाहिलं चालता बोलता पार्ट टाईममध्ये ह्या इंडस्ट्रीची ताकद, दुसरं इन्कम जर पाहिलं तर जवळ 18,898 रुपये. तिसरं महिन्यातलं इन्कम जर पाहिलं तर 35,048 रुपये. आणि चौथ्या महिन्यातलं इन्कम जर पाहिलं तर 65,019 रुपये. आणि हायएस्ट इन्कम जर पाहिलं तर 2,27,000 रुपये इन्कम सुद्धा मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून ह्या सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लॅटफॉर्मवरून घेऊ शकलो मित्रांनो. आणि टोटल जर अर्निंग जर ह्या 4.5 वर्षामध्ये जर झाले तर जवळजवळ 33,62,000 रुपये टोटल इन्कम ह्या प्लॅटफॉर्मवरून झाले मित्रांनो. ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं की जर गव्हर्नमेंट सर्वंट पार्ट टाईममधून ह्या चालता बोलता जर असा बिझनेस करू शकतो तर तुमच्या लाईफमध्ये पण अशा जर क्रायसिस तुमच्या लाईफमध्ये आलेले असतील, तुम्हाला पण जर पैशासाठी कुठं खाली बघायला लागला असेल, कोणी अपमान केला असेल, कोणी अवेरला असेल, कोणी दुःख दिला असेल, तुमच्या पण लाईफमध्ये जर अशा हॉस्पिटलचे इश्यू जर क्रिएट झाले असतील आणि तुम्ही पण पैशासाठी जर तरसला असताना मित्रांनो, तर सोबत या ह्या इंडस्ट्रीसोबत, ह्या डायरेक्ट सेलिंगच्या प्लॅटफॉर्मवरती सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडसोबत आणि डॉक्टर अशोकजी तोडमल सरांच्या विचारांमध्ये या मित्रांनो. तुमच्या पण लाईफमध्ये युटर्न झाल्याशिवाय राहणार नाही. स्वप्न काय, स्वप्नांचे आपण म्हणतात ना सनेजमध्ये, यहाँ पर सपने दिखाई नहीं जाते तो सपने यहाँ पर पुरे हो जाते. तर अशा पद्धतीने डोमेस्टिक टूर झाल्या, विमान प्रवास झाले, इन्कम झालं, माझ्याच लाईफमध्ये नाही तर माझ्यासोबत आलेल्या लोकांच्या पण लाईफ झालं. तुम्हाला पण या बिझनेसमध्ये येण्यासाठी मी शुभेच्छा देईल. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.